हॅलो, आज आहे रथसप्तमी आणि आज खूप ठिकाणी हळदी-कुंकू करतात. म्हणजे जे मकर संक्रांतीनंतर हळदी-कुंकू चालू होतं, ते रथसप्तमीपर्यंत चालतं आणि त्याच्यानंतर वगैरे करणं बंद होतं. मग डायरेक्ट नंतर पुढच्या वर्षी वगैरे आणि त्याच्यामुळे आज एक हळदी-कुंकू आहे. सो आम्ही तिथे चाललेलो आहे आणि अगदीच आमच्याच वरच्याच फ्लोअरला हळदी-कुंकू आहे शीतल दीदीच्या घरी. तो आम्ही तिथे आलोय आणि हे लोकं पण महाराष्ट्रीयन आहेत, प्लस आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत. त्याच्यामुळे या घरी ना आम्हाला नेहमी कम्फर्टेबल वाटतं. म्हणजे जाणं-येणं आमचं चालूच असतं. एकदम असं हक्काचं घर वाटतं इथे. आणि येस, आम्ही गेल्यानंतर लगेचच आजींनी हळदी-कुंकू वगैरे चालू केलं. आणि शीतल दीदी आणि आजींची फॅमिली हे लोकं नागपूरचे आहेत. त्याच्यामुळे नागपूरच्या ज्या पद्धती आहेत किंवा ज्या आजींकडे पद्धती आहेत त्याप्रमाणे छान हळदी-कुंकू झालं आणि आजी तर खरंच स्वीट आहेत. एकदम सगळ्यांना छान ट्रीट करतात त्या नेहमी आणि आम्हाला तिथे एकदम कम्फर्टेबल छान वाटतं. बरं, माझ्या इथे थोडंफार हळदी-कुंकामध्ये तुम्हाला चेंज वाटू शकतो. माझ्या घरी ज्यावेळेला हळदी-कुंकू झालं होतं त्यावेळेला, कारण मी कोकणातली आहे आणि माझं सासर पण कोकण आहे, माझं माहेर पण कोकण आहे. त्याच्यामुळे ज्या तिकडच्या पद्धती आहेत, त्या पद्धती छान मी वापरल्या आणि जसा एरिया चेंज होतो, तशा लँग्वेज चेंज होतात. म्हणजेच प्रत्येकाच्या बोलायच्या भाषा जसा चेंज असतात, थोड्या-थोड्या अंतरावरती गेल्यानंतर तशा सगळ्यांच्या पद्धती पण थोड्या-थोड्या चेंज होतात आणि छान आज आम्ही आजींच्या पद्धतीने हळदी-कुंकू वगैरे मी घेतलं. कारण माझ्या लग्नानंतर मी आजींच्या इथे हळदी-कुंकासाठी पहिल्यांदा आले आणि छान नावं वगैरे पण सगळ्यांनी घेतली. काही नावं मी तुम्हाला ऐकवते. एकदम छान मजा येते, ऐका. पाट 36 पाटावर चांदीचे ताट, चांदीच्या ताटात केशरी भात, केशरी भातावर साजूक तूप, किशोररावांचे तुपासारखे रूप. बरं, यानंतर अजून एक तुम्हाला मी उखाणा ऐकवते, तो पण तुम्ही छान ऐकून घ्या. अच्छा अच्छा, शंकर पार्वती के गणेश है पुत्र, प्रकाश के नाम का पहना है मंगलसूत्र. नमस्ते नारायण. आणि असेच सगळ्यांनी सुंदर सुंदर छान छान उखाणे वगैरे घेतले. काही जणींसाठी हे नवीन होतं, पण ज्यांना ज्यांना माहिती होतं त्यांनी सगळ्यांनी छान छान उखाणे घेतले आणि मग सगळ्यांनी मस्त भरपेट अगदी नाश्ता केला. छान अगदी सगळं होतं. त्याच्यानंतर सूप वगैरे पण आम्ही प्यायलो आणि मग शीतल दीदींनी सगळ्यांसाठी रोजेस वगैरे आणले होते आणि आज एकदम स्पेशल महाराष्ट्रीयन लूक त्यांनी केला होता, नथ वगैरे घालून. कारण खूप हौशी आहेत त्या, सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात. चंदन वगैरे सगळ्यांना लावून दिलं, म्हणजेच अत्तर वगैरे लावून दिलं आणि ज्या रोजेस वगैरे त्यांनी आणले होते त्याला आधीच पिन्सने वगैरे सेटिंग केली होती, जेणेकरून ते पटकन डोक्यात घालता येईल सगळ्यांना म्हणून. आणि हीच वेळ असते, हीच मुमेंट असते ज्या आपण सगळेजण भेटतो, बोलतो, त्याच्यानंतर नवीन नवीन ओळखी होतात आणि असं छान शीतल दीदीच्या घरचं हळदी कुंकू पार पडलं. बरं, तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.